श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांच्या आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण होत हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या आपल्या नवीन व्हिडिओचा विषय असा आहे की आता संकष्टी चतुर्थी येत आहे आणि हिंदू धर्मामध्ये जी व्यक्ती संकष्टी चतुर्थीला मनोभावे पूजा करतात, श्री गणेशाची आराधना करतात, त्यामुळे आपल्या सर्वांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत असतात. आपल्याला खूप चांगले फळ संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याचे मिळत असते. आणि फाल्गुन महिन्यातील संकष्टी चतुर्थी ही गुरुवारी 28 मार्च रोजी आहे. रात्री 9:04 चंद्रोदय होईल आणि चतुर्थीला चंद्राची पूजा आपल्याला करायची असते. चंद्राची पूजा केल्याशिवाय व्रत हे अपूर्ण मानले जाते आणि चंद्रोदय झाल्याशिवाय व्रत देखील सुटत नसते. चतुर्थी तिथी ही गणपती बाप्पांची सर्वात आवडती तिथी आहे आणि आपण बघतो की बहुतांश घरांमध्ये संकष्टी चतुर्थीचा उपवास हा केला जातो आणि मनोभावे हे व्रत केल्यामुळे बाप्पा आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करत असतात. मात्र कळत नकळत आपल्याकडून चतुर्थीचा उपवास करताना काही चुका होऊ शकतात आणि चतुर्थीला कोणत्या त्या अशा चुका आहे, अशा गोष्टी आहे त्या आपल्याला टाळल्या पाहिजे. तर याच विषयी आज आपण जाणून घेणार आहोत. तर सर्वात आधी आपल्याला चतुर्थीच्या दिवशी कधीही तुळस अर्पण करायची नाही. त्यानंतर दुसरे म्हणजे चतुर्थीच्या दिवशी कांदा, लसूण, जे नॉनव्हेज वगैरे तुम्ही खात असाल तर ते सर्व वर्ज्य आहे. आणि गणपती बाप्पा ही शीघ्र पावणारी देवता आहे आणि ती भक्तांच्या एका हाकेत लगेच धावून जाते. जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर ते दंड देखील लगेच करतात. त्यानंतर आपल्याला चतुर्थीचा उपवास जर करायचा असेल तर चंद्रोदयाची वेळ पाळणे आवश्यक आहे. चंद्राची पूजा केल्याशिवाय हा उपवास घडत नाही. त्यामुळे चंद्रोदयाची वेळ पाळणे जर तुम्हाला शक्य नसेल तर चतुर्थीचा उपवास करू नका. त्यानंतर चतुर्थीच्या दिवशी कोणत्याही पशु पक्ष्यांना प्राण्यांना त्रास द्यायचा नसतो. चतुर्थीच्याच दिवशी काय, कधी रोज देखील असं करायचं नसतं. आणि चतुर्थीच्या नाही म्हणजे रोजच असेल आपल्याला की जे आपल्यापेक्षा मोठे आहे त्यांचा अपमान करायचा नसतो. त्यानंतर त्यांचा नेहमी आदरच करायचा असतो. खोटे बोलणे, लबाडपणा करणे या गोष्टी टाळले पाहिजे. गणपती बाप्पा ही सर्वांची आवडती देवता आहे आणि विशेष म्हणजे ते विघ्नहर्ता आहे. ते आपल्याला सुख देतात. आपल्या आयुष्यातील जे काही संकट, विघ्न, अडचणी असतात ते लगेच दूर करत असतात. आणि चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा आपल्याला केलीच पाहिजे. जरी तुम्ही चतुर्थीचा उपवास करत असाल नसाल तरी देखील आपल्याला गणपती बाप्पाची पूजा तर ही केलीच पाहिजे. चतुर्थीला आपल्याला गणपती बाप्पाला मोदक, दुर्वा, लाल जास्वंदाचे फूल अर्पण करायचे आहे. असे केल्याने आपल्या ज्या काही इच्छा आहेत, मनोकामना आहेत त्या पूर्ण लगेच होतात. आणि त्याशिवाय खूपदा असे होते की आपले एखादं काम इतके रखडलेले असते की ते कितीही काही प्रयत्न करून होतच नसते. तर अशा वेळी आपण खूप काही उपाय करतो. तर यासाठीच आपल्याला एक खूप महत्वाचा या चतुर्थीच्या दिवशी उपाय असा करायचा आहे, म्हणजे 100% तुमची जितकीही काही रखडलेली कामे आहे ती म्हणजे पूर्ण होणारच. आणि त्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर नंदीला दुर्वा आणि गुळ खाण्यासाठी द्यायची आहे. असे केल्याने जी काही आपली रखडलेली कामे आहेत ती सर्व मार्गी लागतील, अगदी पूर्ण होतील. अगदी ही मी 100% खात्री सांगते. गणपती बाप्पाचा तुम्ही कोणताही छोटा मोठा उपाय करा, उपवास करा, त्याचे फळ अगदी लवकर भेटत नाही. हे माझे स्वतःचा अनुभव आहे. तर नक्की करा तुम्ही अशा प्रकारे गणपती बाप्पांची पूजा. आणि अशा प्रकारे आपण गणपती बाप्पांची पूजा केल्याने गणपती बाप्पा लवकर प्रसन्न होतात आणि आपली ज्या काही इच्छा, मनोकामना पूर्ण होतात आणि त्यांची कृपा आपल्यावर लवकर होते. आणि अगदी लहानशा माहितीसोबत आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओतली माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि थोडा देखील व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर कमेंटला श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा छानशा नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ.